नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित दिनांक 27/6/2025 याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारी कर्मचारी थकीत वेतन अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित दिनांक 27/6/2025। बघा, रिगार्डिंग पेमेंट ऑफ एरियर्स ऑफ सॅलरी गव्हर्नमेंट डिसिजन इश्यूड ऑन 27/6/2025। थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 27 जून 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका 765/2024 मधील विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी 16,24,831 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे। तसेच थकीत वेतनाची रक्कम ही संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत। सदरचा निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे। सदरचा निधी आहरित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांना आहरण व वितरण अधिकारी म्हणून घोषित या ठिकाणी करण्यात येत आहेत। तसेच वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 7/4/2025 मध्ये नमूद केलेल्या सर्व अटीची पूर्तता होत आहे। सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिता अटी व शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत। बघा, तुमच्या समोर शासन निर्णय आहे, पाहू शकता। अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 27 जून 2025। बघा, अपडेट काय सांगतो, एकूण संदर्भ काय आहे। शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक 24/3/2025 रोजीचे पत्र व वित्त विभागाचे क्रमांक अर्थ 2025 प्र क 44 अर्थ 3 दिनांक 7/4/2025 चे परिपत्रक। बघा, प्रस्तावना काय सांगतो या GRच्या आधारावर अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन या ठिकाणी अदा करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक 765/2024 दाखल केली आहे। रीट याचिका क्रमांक 1030/2016 मध्ये दिनांक 25/8/2016 व अवमान याचिका क्रमांक 264/2017 मध्ये दिनांक 1/7/2022 रोजी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भ देऊन या सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांना केलेल्या कामाचे वेतन देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे नव्याने मोठ्या प्रमाणात याचिका दाखल होत आहेत। त्याच अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक 765/2024 मधील विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी एकूण 16,24,831 इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे 16,24,831 इतका निधी उपलब्ध म्हणजे शासनाच्या विचाराधीन आहे। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका 765/2024 मधील विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी 16,24,831 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे।
थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी। याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल। सदर थकीत वेतनाच्या रकमेची अनुदेयता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे। उपरोक्तनुसार वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल हे शासनास सादर करावा। शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी। वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र 1 महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे। बघा, सदर खर्च मागणी क्रमांक E2-2202 सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण 106 शिक्षक व इतर सेवा 000001 समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा 40%, 2202 I 612 कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली सन 2025-26 या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावा। सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे। सदर निधी आहरित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव कक्ष अधिकारी रोख शाखा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व सहवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। संबंधित आहरण व सहवितरण अधिकारी यांनी या निधी कोषागारातून आहरित करून समग्र शिक्षा योजनेच्या SNA खात्यात जमा करावा। सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे या ठिकाणी सुपूर्द करावा। बघा, वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 7/4/2025 मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे। सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरितांच्या अटी व शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत। सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 321 1471 दिनांक 3/6/2025 व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 704 व्यय 5 दिनांक 17/6/2025 अन्वये या दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। आणि हा जो आदेश आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही एकूणच अपडेट थकीत वेतन अदा करण्याबाबतचा दिनांक 27/6/2025 चा हा महत्त्वपूर्ण असा GR एकूणच या थकीत वेतन अदा करण्याबाबतचा हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।